लगातार हो रही बारिश की वजह से अमरावती जिले के तिवसा तालुका में संतरा किसानों को भारी नुकसान हो रहा है। बारिश की वजह से पेड़ों पर लगे संतरे सड़ने लगे हैं, लेकिन सरकार की ओर से कुछ भी मदद नहीं मिल रही है। इसी के विरोध में आज संतरा उत्पादक किसानों ने प्रदर्शन कर सरकार के खिलाफ रोष जताया। पिछले 2 महीने से लगातार बारिश और तेज हवाओं के कारण संतरे के फलों की भारी गिरावट का सामना करना पड़ रहा है, जबकि संतरे अभी भी तोड़ने के चरण में है। इसलिए कांग्रेस कार्यकर्ता और किसानों ने तिवसा तहसील कार्यालय पर विरोध प्रदर्शन किया। इस दौरान किसानों ने गले में संतरे की माला पहनकर और तहसीलदारों की टेबल पर संतरे फेंककर सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। संतरा किसानों की मदद के लिए प्रति हेक्टेयर 3 लाख रुपए की मांग की गई। उन्होंने चेतावनी दी कि संतरे के बारे में किसानों का तुरंत मार्गदर्शन किया जाना चाहिए और किसानों को आर्थिक सहायता भी दी जानी चाहिए, अन्यथा वे सड़क जाम कर प्रदर्शन करेंगे। आज तिवसा तालुक्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकरी आणि काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तहसीलदारांना आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्री फलोत्पादन मंत्री यांना निवेदन देण्यासाठी आलो। जी संत्र्याची फळगड या तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे ती दाखवण्यासाठी आलेलो आहे। बाजूच्या आमच्या तालुक्यांमध्ये आज जिल्हाधिकारी दौरा करत आहेत आणि या संदर्भात सर्वेक्षणाच्या आणि पंचनामाच्या सूचना तातडीनं कृषी फलोत्पादन खात्याला आणि महसूल विभागाला मुख्यमंत्री महोदयांनी आणि कृषी मंत्र्यांनी देण्यात याव्या। उत्पादक शेतकरी असून यावर्षी सततच्या पावसामुळे सुरुवातीपासून फळगड झालेली आहे आणि संत्र्याची साईजसुद्धा वाढलेली नाही, त्यामुळे यावर्षी भाव मिळणे दुरापास्त आहे। आणि या सरकारने बांगलादेशाने जो टॅक्स वाढवलेला आहे त्या टॅक्सपोटी मागच्या वर्षी जी रक्कम मंजूर केली होती ती रक्कम संत्रा व्यापाऱ्यांना देण्याचं सरकारने ठरलं होतं, परंतु ती कोणालाही दिलेली नाही। त्यामुळे सरकारजवळ असलेले ते पैसे आणि पुन्हा सर्वेक्षण करून ते पैसे आम्हा शेतकऱ्यांना यावर्षी कमीत कमी हेक्टरी 3 लाख रुपये देण्यात यावे, तेव्हाच संत्रा उत्पादक शेतकरी या ठिकाणी जगेल। अन्यथा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्र्याच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि हे जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांना खत औषधे याच्या किमती भरमसाठ वाढत आहे, त्या मानाने उत्पादनाचा खर्च निघत नाही आणि संत्र्याचा जो मशागतीचा खर्च आहे तो खूप वाढलेला आहे। त्यानुसार मोर्शी, वरुड, आर्वी, आष्टी या तालुक्यामध्ये जे सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण आपल्या तिवसा तालुक्यातसुद्धा व्हावं आणि सोबतच आम्हालासुद्धा न्याय द्यावा। या ठिकाणी सत्तारूढ पक्षाचे आमदार नसल्यामुळे, विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्या शेतकऱ्यावरसुद्धा अन्याय महायुतीचं सरकार करत आहे, हे काही योग्य नाही। जर त्यांनी योग्य न्याय दिला नाही तर संत्रा उत्पादक या 8 दिवसात या ठिकाणी पुढील पावित्र्य उचलेल असं मला सर्व शेतकऱ्याच्या वतीने वाटते।